क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। बेडखेळ येथे उत्साहात संविधान दिन साजरा। बेडखेळ सर्कल परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले। यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांनी भारतीय संविधान हे विविधतेत एकता आणि लोकांसाठी तसेच लोकांना न्याय मिळवण्यासाठी बनवले आहे। संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून प्रत्येक नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करणारे पवित्र दस्तऐवज आहे, असे प्रतिपादन युवा नेते उत्तम पाटील यांनी केले। याप्रसंगी दत्त साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक आर्गे, शीतल खोत, सचिन खोत, अभय मगदूम, ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील, सचिन पाटील, गंगाधर सूर्यवंशी, महावीर पाटील, अब्दुल वहाब, जुनेदी पटेल, जनगौडा धड्ड पाटील, नाभिराज खोत, चंद्रकांत चव्हाण, सचिन घाडगे, लिंगराज सूर्यवंशी, अमर शास्त्री, आनंद शिंदे, संतोष कांबळे, शिरीष कांबळे, नेताजी संधी, शीलवंत यादव यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय भीम जय संविधानच्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला। तसेच बेडखेळ ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला। ग्रामपंचायतीच्या आवारात संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले व संविधान प्रतिज्ञा घेण्यात आली। कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले यांच्यासह सदस्य व ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ಸಂವಿಧಾನ 26 ನವೆಂಬರ್ 1949 ಜಾರಿಯಾಗಿದೆ। ಭಾರತ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭಾರತದಲ್ಲಿ ನಡೆಸುತ್ತಾರೆ। ಈ ಸಂವಿಧಾನವು ಬರಲಿಕ್ಕೆ ಬಹಳ ಪರಿಶ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಂಡು 5 ದೇಶಗಳ ಸಂವಿಧಾನ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ತಯಾರಿಸಲಾಗಿದೆ। ಕಳೆದ 75 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಮ್ಮ ಭಾರತದ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ ಮತ್ತು ಅದು ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಈ ದಿವಸ ಸಂವಿಧಾನ ದಿವಸಗಳನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತೇವೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಸಂವಿಧಾನದ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ನಾನು ಓದುತ್ತೇನೆ, ಅದರ ಹಿಂದೆ ಮಾಡಿ ನಾನು ಓದ್ತೀನಿ ಅದು ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಮತ್ತು ಅದಾದ ನಂತರ ನಾವು ಆಹಾರ ಪುರಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀವಿ, ಮಾಲ್ಯಾರ್ಪಣೆ ಮಾಡೋದು। बरं इकडे आहे की सगळी पुढे इकडे या इकडे। ನಾವು ಭಾರತದ ಜನತೆ ಭಾರತವನ್ನು ಪೂರ್ಣ ಸ್ವಾಯತ್ತ ಪ್ರಜಾಸತ್ತಾತ್ಮಕ ಗಣರಾಜ್ಯವೆಂದು ಘೋಷಿಸಿ ಸಾಮಾಜಿಕ, ಆರ್ಥಿಕ ಮತ್ತು ರಾಜಕೀಯ ನ್ಯಾಯವನ್ನು ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರಿಗೆ ನಿಶ್ಚಯವಾಗಿ ಒದಗಿಸುವ ಜೊತೆಗೆ ಆಲೋಚನೆ, ಅಭಿವ್ಯಕ್ತಿ, ನಂಬಿಕೆ, ಧರ್ಮ ಮತ್ತು ಆರಾಧನೆಯ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು, ಸನ್ಮಾನ ಮತ್ತು ಅವಕಾಶಗಳಲ್ಲಿ ಸಮಾನತೆಯನ್ನು ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರದ ಏಕತೆ ಹಾಗೂ ಬಾಂಧವ್ಯವನ್ನು ಉತ್ತೇಜಿಸುವ ಭ್ರಾತೃತ್ವ ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಏಳಿಸುವ ಸಂಕಲ್ಪವಿದೆ। ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಇಂದು ದಿನಾಂಕ 26 ನವೆಂಬರ್ 1949 ಈ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಅಂಗೀಕರಿಸಿ ಜಾರಿಗೆ ತಂದು ನಮಗೆ ನಾವು ನೀಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ। ಧನ್ಯವಾದಗಳು। ಏನಿಲ್ಲ, ಇವತ್ತೇನು ಜಾಸ್ತಿ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ। येणाऱ्या आज 26 नोव्हेंबर म्हणजे 1949ला आपल्या भारतीय संविधानाचं हे झालं आणि आज आपण ते दिवस या ठिकाणी सर्वजण मिळून साजरा करत आहोत। खऱ्या अर्थानं सगळ्या नागरिकांना समानतेचा हक्क या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना ज्यांनी दिलं ते आदरणीय आपल्या देशाचे संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना आणि यांचे विचार जे काय त्यांनी त्यावेळेला सगळ्या आपल्या देशाचं विचार करून ज्या संविधानाचं त्यांनी त्यावेळेला म्हणजे निर्माण केलं, या सर्व गोष्टी करत असताना सर्व समाजातल्या घटकांना, सर्व नागरिकांचा सगळ्यांचा विचार करून हा संविधान बाबासाहेबांनी आपल्या देशाला दिला, हे आपलं भाग्य आहे। आणि यापुढील काळामध्ये सुद्धा आणि आज सुद्धा आपण जे काय ताटमानेनं आपण या जगामध्ये वावरत आहोत, प्रत्येक नागरिक, या सगळ्याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातो, हे विसरून चालणार।
म्हणून मी त्यांचे विचार आचार या पुढील काळामध्ये सुद्धा घेऊन जाण्याचं काम आपल्या सगळ्यांनी मिळून आपण करायचं, ही नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. म्हणून मी आज संविधानाच्या दिवशी आपल्या सर्वांना पुन्हा शब्द सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझ्या 2 शब्दांना प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.